नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आहे तारीख 30 जुलै 2026. ओके. आणि आजच्या रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाचे अपडेटसुद्धा समोर आलेले आहे. काही लाभार्थ्यांच्या खात्यात 1500चा मासिक हप्ता वेळेवर जमा न झाल्याची माहितीसुद्धा आता समोर येत आहे. आणि या संदर्भात कर कपात म्हणजे ज्याला आपण म्हणतो TDS हे कारण असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ओके. आता याबद्दल थोडीशी आपण अपडेट बघून घेऊया लेटेस्ट आलेली. आता जर अपडेट बघितली तर आता 29 जुलै 2026 रोजी समोर आलेल्या माहितीनुसार काही लाभार्थ्यांच्या हप्त्यांच्या वितरणात TDS म्हणजे ज्याला आपण म्हणतो टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स संबंधित प्रक्रियेमुळे अडथळे निर्माण झाल्याची माहिती समोर आलेली आहे. आता कोणत्याही लाडकी बहिणीला जर याविषयी काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच या व्हिडिओखाली कमेंट करा. तुमचा जर हप्ता रखडलेला असेल तर, आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. आणि यामुळे काही महिलांच्या खात्यात 1500चा हप्ता अपेक्षित वेळेत जमा होण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. आणि या आर्थिक मदतीवर अवलंबून असलेल्या अनेक लाभार्थ्यांमध्ये चिंता त्यांची व्यक्त केली जात आहे. ओके. त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. ओके. आता अशी जर काही अडचण आलीच तर लाभार्थी महिलांनी नक्की काय करावे हे सुद्धा मी तुम्हाला थोडं सांगतो आता. ओके. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बँक खात्याची पडताळणी करा. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी योग्यरित्या लिंक आहे का याची खात्री करा. अनेक वेळा चुकीची किंवा अपूर्ण माहिती असल्यामुळे हप्ता जमा होण्यास विलंब होऊ शकतो महिलांनो. नंतर पॅन कार्डची माहिती तुम्ही अपडेट करा. तुमच्या बँक खात्यात पॅन कार्डची माहिती अपडेट आहे का हे तपासा. गरज असल्यास संबंधित बँकेत जाऊन माहिती अपडेट करून घ्या, नसेल तर. ओके. तिसरे म्हणजे संबंधित कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधा. जर बँकेकडून कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले जात असेल तर आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी किंवा महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधून तुम्ही प्रलंबित हप्त्याबाबत माहिती घ्या तुमची. ओके. आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना, लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शासनाकडून किंवा संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती जाहीर झाल्यास त्यानुसारच तुम्ही पुढील तुमची कामे करा. ओके. तर लाडक्या बहिणींनो, ही होती आजची लेटेस्ट अपडेट. ओके. आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर लाभार्थी महिलांपर्यंत शेअर करा. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व इतर सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.